वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी. आपण लास्ट लेक्चर मध्ये ना काही बेसिक टर्म्स ज्या होत्या, काही बेसिक टर्म्स आपल्या मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड जे आहे, मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड आपण कुठल्या पाहिला. आपण पहिला फ्लक्सच्या काही प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहे. मॅग्नेटिक फ्लक्स का राहते, मॅग्नेटिक फील्ड का राहते, यानंतर आपण पाहिलं पोल स्ट्रेंथ काय राहते, इंटेन्सिटी काय राहते, आणि सोबत आपण पाहिलं या ठिकाणी डेन्सिटी काय राहते. यासोबत डिस्कस करत असताना आपण या ठिकाणी डिस्कस केलं की जे कुलम्स लॉ आहे, कुलम्स लॉ कसे आहे, दोन जर मॅग्नेट असेल यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन केव्हा येणार, फोर्स ऑफ रिपल्शन केव्हा येणार, हे कधी अट्रॅक्ट होणार और कधी हे रिपेल्ड होणार, या सगळ्या गोष्टी. आता आपण येऊ आपल्या टॉपिक वरचे नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल, जिथे हे सगळं बेसिक जे आहे जे आपण शिकलो ते इथे आपण करणार आहे अप्लाय. तर अशा वेळेस सगळ्यात पहिले जर मी डिफाइन करत असेल मॅग्नेटिक मटेरियल, तर मॅग्नेटिक मटेरियल बद्दल आपण बघा. सगळ्यात पहिले मी इथे असं म्हणतो, दी फिनोमेना बाय विच मटेरियल एक्झर्ट अन अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स और इन्फ्लुएन्स अदर मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटिझम. कोणता आपण पाहिला, द फिनोमेना बाय व्हर्च्यू ऑफ विच इथे काय करते, मटेरियल एक्झर्ट करते फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन और इन्फ्लुएन्स करते अदर मटेरियलला, तर याला म्हणतो आपण मॅग्नेटिझम. आणि ज्या मटेरियल वर करते त्या मटेरियलला आपण म्हणतो मॅग्नेटिक मटेरियल. जर मी इथे असं शो करत असेल, इथे म्हटलं की हा एक आपला मॅग्नेट आहे ज्याला नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, या ठिकाणी एक मी इथे एक आयरन पीस ठेवला. आता मला एक सांगा, इथे काय हे काय, हा मॅग्नेट आहे. मॅग्नेटच्या सराउंड मध्ये काय राहणार आहे, मॅग्नेटिझम राहणार आहे और मॅग्नेटिक फील्ड राहणार आहे. जर मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये इथे जर एक आयरन पीस जर प्लेस करत असेल, तर आयरन पीस जर प्लेस करत असेल तर हा काय अट्रॅक्ट होणार. हा जो अट्रॅक्ट होणार और इथे कुठला तरी फोर्स एक्झर्ट होणार. पहा कोणता, आयदर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन, दोन्ही गोष्टी करतोय. इथे दोन्हीही पॉसिबल आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन येऊ शकते, फोर्स ऑफ रिपल्शन येऊ शकते, डिपेंड करेल मटेरियलवर. तर जिथे पण जो पण मटेरियल फोर्स एक्सपिरियन्स करेल त्याला म्हणेन मी मॅग्नेटिक मटेरियल. पहा, जो पण मटेरियल आयदर कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन, हे दोन पैकी आयदर कुठलाही जो एक्सपिरियन्स करेल त्याला मी म्हणेन मॅग्नेटिक मटेरियल, तो तुमचा मॅग्नेटिक मटेरियल झाला. आता काही मटेरियल मध्ये जो फोर्स राहते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू द्या और फोर्स ऑफ रिपल्शन असू द्या, हा फोर्स राहते खूप जास्त वीक. हा का राहते, फोर्स का राहते, वीक राहते. जर फोर्स खूप जास्त वीक असेल तर त्याला ऑफन आपण म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. जर फोर्स खूप जास्त वीक असेल, म्हणजे बोलता की हा जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन और, ठीक आहे, जर तो खूप वीक असेल तर त्यांना आपण म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. तसा इथे पूर्ण युनिवर्स मध्ये फक्त नॉन मॅग्नेटिक मटेरियल ही टर्म यूज केल्या जाते व्हॅक्यूम साठी. व्हॅक्यूम इज ट्रूली नॉन मॅग्नेटिक. हे काय आहे, व्हॅक्यूम काय म्हणतात, ट्रूली नॉन मॅग्नेटिक आहे. म्हणजे काय की या ठिकाणी तुम्ही जर बघा व्हॅक्यूमच्या केस मध्ये काय आहे, व्हॅक्यूमच्या केस मध्ये तुम्हाला हे फोर्सेस एक्सपिरियन्सच नाही होणार. मला फक्त हे सांगा, व्हॅक्यूम काय असते. व्हॅक्यूम म्हणजे काय, जिथे काहीच नाही. व्हॅक्यूम म्हणजे काय, काहीच नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन मॅग्नेटिक म्हणतो. अदरवाइज जे आहे युनिवर्स मध्ये असा कुठलाही मटेरियल नाही आहे जो मॅग्नेटिक बिहेवियर स्पेसिफाय करतोय, मॅग्नेटिक बिहेवियर शो करणार नाही. आता या ठिकाणी काय आहे, मॅग्नेटिक बिहेवियर शो करते. ते मॅग्नेटिक बिहेवियर कसं, अकॉर्डिंग टू जर बिहेवियर जात असेल तर मॅग्नेटिक मटेरियलचे टाइप पडतात डायामॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल,
फेरोमॅग्नेटिक मटेरियल, नेक्स्ट आहे फेरो नंतर अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल, नेक्स्ट आहे फेरी मॅग्नेटिक मटेरियल. 5 टाइपचे बिहेवियर आहे. हे मॅग्नेटिक बिहेवियर आहे. पण हे जर 5 मॅग्नेटिक बिहेवियर बघायचे असेल तर यांना डिफरन्शिएट करावं लागेल. या पाचींना काय करावं लागेल? डिफरन्शिएट करावं लागेल. आणि डिफरन्शिएट करायसाठी तुम्हाला ना काही स्पेसिफिक पॅरामीटर्स लागेल. ज्या पॅरामीटरच्या बेसिसवर तुम्ही काय करणार आहे, या सगळ्याच्या सगळ्या मटेरियल्सला और या सगळ्याच्या सगळ्या जे मटेरियलचे जे बिहेवियर आहे त्यांना काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट करणार. ओके, आता जे डिफरन्शिएट करतोय म्हटलं तर डिफरन्शिएट करायसाठी मला सगळ्यात पहिले काय पाहिजे? सगळ्यात पहिले इथे पाहिजे की मला इथे लागणार आहे मॅग्नेटिक पॅरामीटर, ज्याच्या बेसिसवर मी काय करणार आहे, याला काय करणार आहे? डिफरन्शिएट करणार आहे. तर सगळ्यात पहिला मी इथे लिहितो मॅग्नेटिक पॅरामीटर्स जे आहे, ज्या पॅरामीटर्सवर मी काय करणार आहे, इथे काय करणार आहे? डिफरन्शिएट करणार आहे. तर सगळ्यात पहिला पॅरामीटर बघा कुठला आहे? सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे परमिएबिलिटी, ज्याला इंडिकेट करतो आपण म्यू, ज्याला इंडिकेट करतो आपण म्यू. आता परमिएबिलिटी काय? ठीक आहे, आपल्याला ना हे पॅरामीटर्स बघायचे. या पॅरामीटरसाठी आपण मॅग्नेटिक फील्डचे इंट्रोडक्शन पाहिलं होतं. विदाउट मॅग्नेटिक फील्डचे इंट्रोडक्शन तुम्हाला हे पॅरामीटर कळलेच नसते. ओके, जो पार्ट हा व्हिडिओ बघत असेल याचा पहिला जो पार्ट आहे मॅग्नेटिक मटेरियलचा तो बघा, त्यानंतर सेकंड पार्ट बघायचा. या व्हिडिओला पूर्ण बघायचं. ओके, तर सगळ्यात पहिले जे पाहतोय ते पाहतोय आपण परमिएबिलिटी. परमिएबिलिटी काय आहे? परमिएबिलिटी मध्ये एक वर्ड तुम्हाला दिसत आहे, एबिलिटी. परमिएबिलिटी मध्ये एक वर्ड दिसतो आहे एबिलिटी. परमिएबिलिटी नक्की काय आहे? एबिलिटी ऑफ मटेरियल टू अलाउ इटसेल्फ टू बी मॅग्नेटाइज्ड. नक्की काय? इथे बघा, जर मी म्हटलं की हा पूल, एकच एक्झाम्पल आहे आपल्याकडे, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. हे हा फिनॉमिना तुम्हाला फक्त याच्यातल्या सगळे छोटे छोटे गोष्टींना तुम्हाला पाहावं लागेल. मला एक सांगा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन केव्हा येते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर मी म्हटलं आयरन पीस आहे, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन केव्हा येणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेव्हाच येणार ना जेव्हा इथनं काय झालं, लाईन्स ऑफ फोर्सेस इमॅनेट झाले आणि याच्यामध्ये काय झालं, एंटर झाले एंटर. जेव्हा एंटर होणार तेव्हा तिथे साऊथ पोल क्रिएट होणार ना. जिथे लाईन्स ऑफ फोर्सेस एंटर होणार तिथे काय असते? साऊथ पोल क्रिएट. जिथून बाहेर निघते इनसाइड द बॉडी जर जात असेल तर काय? साऊथ पोल. आउटसाइड द बॉडी जात असेल तर काय? नॉर्थ पोल. हे काय? हे कंप्लीट केलं आहे पाथ. हा काय केलं आहे? काय केलं? कंप्लीट केलेला पाथ. आता पहा काय केलं, या मटेरियलने काय केलं? अलाउ केलं. कोणाला? स्वतःला. अलाउ इटसेल्फ to be magnetized. allow itself to be काय? magnetized. त्यांनी स्वतःला काय केलं? मॅग्नेटाइज होऊ दिलं. और इथे हे काय? इट इज द रेडीनेस ऑफ द बॉडी टू accept लाइन्स ऑफ फोर्सेस. पहा, पोल स्ट्रेंथ वेगळा झाला. पोल स्ट्रेंथचा कॅपॅसिटी म्हटलं, इथे काय म्हणतोय? रेडीनेस of a body to accept lines of forces. जर हा लाइन्स ऑफ फोर्सेस ला एक्सेप्ट करू शकत असेल, हा अलाउ करत असेल स्वतःला, अलाउ इटसेल्फ टू बी मॅग्नेटाइज, तर याला काय म्हणू आपण? याला म्हणू परमिएबिलिटी. ही काय आहे? या मटेरियलची काय आहे? एबिलिटी. ही काय आहे? या मटेरियलची काय एबिलिटी आहे? या एबिलिटीनुसार हा काय करू शकते? हा स्वतःला काय करू शकते? मॅग्नेटाइज करू शकते. हा काय करू शकते? स्वतःला काय करू शकते? मॅग्नेटाइज करू शकते. पहा, इथे एक छोटासा एक पॉइंट सांगतो. पहा काय, सगळ्यात पहिले ना याच्याकडे पहा, इकडे पाहिजे. पहिले मॅग्नेटिक फील्ड कोणाची होती? पहिले मॅग्नेटिक फील्ड कोणाची होती? एनएसची फील्ड. वर्ड येतोय फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोणता? हा याची फील्ड होती. आता मला एक सांगा, फील्डचे इनपुट काय? इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी आहे. आता जसं याला तुम्ही इनपुट दिला, तुम्हाला काय झालं की तुम्ही काय केलं? याला पण मॅग्नेटाइज केलं. तुम्ही काय केलं? याला पण मॅग्नेटाइज केलं. आता मॅग्नेटिक फील्ड काय झाली? वाढली. तुम्ही इनपुट दिला, मॅग्नेटिक फील्ड काय झाली? मॅग्नेट नेहमी त्याची मॅग्नेटिक फील्ड वाढवायचा प्रयत्न करतो. मॅग्नेटिक फील्ड वाढली म्हणजे काय झालं?
हा पण झाला इनपुट दिला आउटपुट मिळाला किती मिळाला आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय इनपुट अरे सिंपल ना आउटपुट नेहमी करणार जेवढे इनपुट देणार तेवढंच काय आउटपुट अरे जेवढी याची स्ट्रेंथ असेल ना मी म्हटलं तर जेवढी याची स्ट्रेंथ असेल कोणाची या मॅग्नेटची जेवढी याची जे आहे कॅपॅसिटी असेल हा जे आहे क्षमता असेल और याची तीव्रता असेल जी हा याच्यावर फोर्स एक्झर्ट करू शकेल जेव्हा फोर्स एक्झर्ट करेल तेव्हाच काय होणार आहे तेव्हाच या ठिकाणी काय होणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार तेव्हाच काय येणार आहे या ठिकाणी काय येणार आहे फोर्स ऑफ काय येणार आहे अट्रॅक्शन येणार आहे तुमचं आउटपुट पा इनपुट दिला आउटपुट मिळालं आउटपुट वाढलं जर हा नसता तर आउटपुट वाढलं असतं का आउटपुट एवढं मिळालं असतं तेवढंच मिळालं असतं पण जसा हा आला आउटपुट वाढलं हा आला या ठिकाणी मी म्हणू शकतो B इज इक्वल्स टू म्यू इनटू H कोणीतरी इनपुटला काय केलं ऍम्प्लिफाय केलं कोणीतरी इनपुटला काय केलं वाढवलं कोणीतरी काय केलं इनपुटला काय केलं वाढवलं जर इनपुटला वाढवू राहिला ते इनपुटला वाढवणारा कोणता ते इनपुटला वाढवणारा परमिएबिलिटी मी इथे म्हणतो म्यू इज इक्वल्स टू B बाय H याला तुम्ही ना एम्प्लिफिकेशन फॅक्टर पण म्हणू शकता याला ना तुम्ही एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणू शकता एम्प्लिफिकेशन फॅक्टर तुम्हाला माहिती आहे आउटपुट अपॉन इनपुट जर हा आउटपुट जर जास्त असेल इनपुट पेक्षा तर हा एम्प्लिफाय करेल हा काय करेल तुम्हाला हा काय करेल एम्प्लिफाय करेल या ठिकाणी हे काय मिळणार आहे तुम्हाला हे मिळणार आहे ही आहे तुमची परमिएबिलिटी हे काय मिळणार आहे तुम्हाला हे राहणार आहे तुमची परमिएबिलिटी आणि याचं फक्त म्यू चं युनिट जर मास आणि म्यू चं युनिट आहे हेनरी पर मीटर फक्त म्यू इथे म्यू चं युनिट काय आहे हेनरी पर मीटर याची एबिलिटी होती कोणाची मटेरियलची याची एबिलिटी आहे ना ability of material to allow itself to be magnetized or readiness of the material to accept lines of forces त्याला काय म्हणतो आपण तिची म्हणतो परमिएबिलिटी आणि परमिएबिलिटी काय राहते परमिएबिलिटी राहते तुमची B by H याला तुम्ही एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणू शकता आता जर मी एखादा मॅग्नेटिक मटेरियल यूज करतो आहे जर चांगला मॅग्नेटिक मटेरियल असेल जर चांगला मॅग्नेटिक मटेरियल आहे फॉर गुड मॅग्नेटिक मटेरियल परमिएबिलिटी मस्ट बी हाय जी परमिएबिलिटी पाहिजे ती काय पाहिजे हाय पाहिजे तर गुड मॅग्नेटिक मटेरियल यूज करायचे आता गुड मॅग्नेटिक मटेरियल कशासाठी पाहिजे गुड मॅग्नेटिक मटेरियल कशासाठी पाहिजे का बरं तुम्ही ना परमिएबिलिटीच्या या गोष्टी करतात आहे की नेहमी तुम्हाला परमिएबिलिटी हे काय लागते जास्त लागते तर इथे एकदा बघा एक एक्झाम्पल घेतो आहे टॉपिकला साइडला सोडून याला थोडंसं 2 मिनिटं याला थोडंसं साइडला ठेवू इथे पहा कधीही आपण एनर्जी कन्वर्जन करतो जेव्हाही आपण एनर्जी कन्वर्जन करतो तर एनर्जी कन्वर्जन करत असताना हे बघा जर मी एनर्जी कन्वर्जन करतो आहे मला काय केलं इलेक्ट्रिकल एनर्जी दिली आणि आउटपुट मध्ये मेकॅनिकल घेतली और मी काय केलं मेकॅनिकल एनर्जी दिली आणि आउटपुट मध्ये इलेक्ट्रिकल घेतली तर याच्यासाठी मला जावं लागते मॅग्नेटिक डोमेन मध्ये मला काय जावं लागते मॅग्नेटिक डोमेन मधून पहा काय म्हणतोय मला जावं लागते मॅग्नेटिक डोमेन मधून मला एक सांगा जर हे इलेक्ट्रिकल इनपुट दिलं आउटपुट मध्ये काय मिळालं मेकॅनिकल मिळालं हे केव्हा मिळते जेव्हा मोटर राहते तेव्हा जेव्हाही तुमची मोटर आहे तेव्हा काय करता इलेक्ट्रिकल पासून काय आला मेकॅनिकल मध्ये काय करता कन्वर्जन करता तुम्ही याच्यात आला कोणता मॅग्नेटिक डोमेन आला मग मला एक सांगा मॅग्नेटिक डोमेनची जी आहे एफिशियन्सी काय असते आउटपुट आपण इनपुटला म्हणजे जर याच्यातच जर खूप या मॅग्नेटिक डोमेन मध्ये जर लॉसेस झाले या मॅग्नेटिक डोमेन मध्ये जर लॉसेस झाले तर तुम्ही इलेक्ट्रिकल इनपुट जर जास्त मिळतात मेकॅनिकल आउटपुट जास्त मिळणार आहे का तुम्हाला लॉसेस जर असेल तर इथे तर काय होणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे आउटपुट काय मिळणार आहे कमी मिळणार आहे तुम्हाला इथे माहिती आहे की आउटपुट इज इक्वल्स टू इनपुट प्लस लॉसेस इनपुट मायनस लॉसेस आउटपुट इज इक्वल्स टू काय राहते इनपुट मायनस लॉसेस जर जास्त आउटपुट काय मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे कमी
आउटपुट कमी येणार आहे, तुम्हाला येणार आहे कमी. हे आउटपुट कशामुळे कमी झालं? कारण हे मॅग्नेटिक डोमेन मधनं कन्वर्जन करून राहिलं आणि या मॅग्नेटिक डोमेन मध्ये खूप जास्त काय झालं? लॉसेस झाले. ठीक आहे. हा ना फ्लक्सला अलाउच नव्हता करत, हा फ्लक्सला अलाउच नव्हता करत और एनी फ्लक्सेसला खूप जास्त अपोजिशन दिलं. वर्ड लक्षात घ्या, एनी फ्लक्सेसला गेला खूप जास्त काय दिलं? अपोजिशन दिलं. तर मला एक सांगा, अपोजिशन जर देत असेल तर लॉसेस होणार आहे. अपोजिशन देणार आहे एलिमेंट पाहिलं आपण, ज्याचं नाव आहे रेझिस्टन्स, ज्याचं नाव आहे रेझिस्टन्स. लॉसेस कुठे होत असतात? नेहमी रेझिस्टन्स मध्ये लॉसेस होत असतात. होतं सर. तर इथे जर मॅग्नेटिक डोमेन मध्ये पण तुमचे जर लॉसेस होत असेल तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे? हे काय मिळणार आहे? कमी मिळणार आहे. तर अशा वेळेस आपल्याला जो मटेरियल यूज करायचा असते, तो मटेरियल यूज करताना त्याची जी परमेबिलिटी पाहिजे असते ती काय पाहिजे असते? या ठिकाणी पाहिजे असते जास्त. त्याची जी परमेबिलिटी आहे ही काय पाहिजे असते तुम्हाला? ही नेहमी पाहिजे असते जास्त जेव्हाही तुम्ही यूज करता गुड मॅग्नेटिक मटेरियल. जेव्हाही तुम्ही यूज करता गुड मॅग्नेटिक मटेरियल सोबत या ठिकाणी लक्षात घ्या की ही जी परमेबिलिटी आहे ही डिपेंड करत असते, डिपेंड्स अपॉन फर्स्ट मटेरियल, मटेरियल टू मटेरियल की व्हॅरी होते. दुसरं टेम्परेचर, हे टेम्परेचर वर ही डिपेंड करते, हे टेम्परेचर वर काय करते? डिपेंड करते. आणि थर्ड ही डिपेंड करते सॅच्युरेशन वर पण, हे डिपेंड करते सॅच्युरेशन वर पण. जर सॅच्युरेशन चेंज होत असेल तर या ठिकाणी काय होणार आहे? या ठिकाणी तुमची परमेबिलिटी काय होणार आहे? चेंज. ठीक आहे. हे परमेबिलिटीचं कसं राहते, काय राहते, या सगळ्या गोष्टी हे जे आहे आपण डिटेल मध्ये बघू जेव्हा एक एक मटेरियल होते बघ. आता बघा या ठिकाणी जर इथे आणखी जर मी बघत असेल परमेबिलिटी मध्ये, तर परमेबिलिटी मध्ये इथे हे जे राहते म्यू जो राहते इज इक्वल टू राहते म्यू 0 इनटू म्यू 1. म्यू इज इक्वल टू राहते म्यू 0 इनटू काय राहते? म्यू 1 राहते. आता बघा म्यू 0 काय? एक एक टर्म बघू आपण. पहिले म्यू काय? म्यू आहे ऍब्सोल्यूट permeability of material. म्यू काय आहे? absolute permeability of material. नेक्स्ट म्यू 0 का काय? म्यू 0 आहे absolute permeability, absolute permeability of, इथे म्हणू आपण फ्री स्पेस. ठीक आहे. इथे म्हणू ऍब्सोल्यूट परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस, और असं पण म्हणू शकता, असंही म्हणू शकता म्यू 0 इज द ऍब्सोल्यूट परमेबिलिटी ऑफ एअर. म्यू 0 इज ऍब्सोल्यूट परमेबिलिटी ऑफ एअर. तर या ठिकाणी ही जी राहते ही राहते 4 पाय इनटू 10⁻⁻7 हेनरी पर मीटर. पहा याचे युनिट काय होतं? याचे युनिट होतं हेनरी पर मीटर. याचे युनिट काय होतं? हेनरी पर मीटर. आणि म्यू आर काय राहते तुमची? म्यू आर राहते रिलेटिव्ह परमेबिलिटी, ऑफ मटेरियल. या ठिकाणी जनरली फॉर एअर ही राहते म्यू आर इज इक्वल टू राहते. आता बघा काय इथे काय? हे रिलेटिव्ह परमेबिलिटी काय? जर तुम्ही रिलेटिव्हची गोष्ट करता, रिलेटिव्ह म्हणजे काय? तुम्ही कोणाच्या तरी रिलेट मध्ये पाहताय. ठीक आहे. कोणाच्या तरी काय पाहताय? हे रिलेट मध्ये पाहत आहे. आता ना याच्यासाठी एक एक्झाम्पल आहे, याच्यासाठी ना एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल पहा कसं आहे, थोडंसं समजून घ्यायचं. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्हचा ना तुम्हाला एक इथे हे सांग. पहा हे जनरली आपण आपल्या स्टॅबिलिटीच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघतो. इथे जर मी म्हटलं, मला एक सांगा, मी काय केलं या ठिकाणी इथे एक बॉल ठेवला, इथे एक बॉल ठेवला. काय करतो? याला काय केलं? याला इकडे मूव केलं आणि इथे काय करतो? याला एक फोर्स देतोय, याला पण एक फोर्स देतोय. पहा काय होणार? पहा काय होणार आहे? ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्हचा तुम्हाला एक सांगतो, इथे काय होणार आहे? मला एक सांगा, जर मी याला फोर्स दिला आणि फोर्स रिमूव्ह करून दिला तर हा काय होणार? हा इथे जाणार, वापस येणार इथे आणि पुन्हा घेऊन जाणार वापस त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर येऊन जाणार. पुन्हा घेणार आहे त्याच्या काय ओरिजिनल पोझिशनवर येऊन जाणार. जर मी याला फोर्स देत असेल तर काय होणार? जर याला फोर्स दिला तर खाली चालला जाणार, वापस त्याच्या कधी ओरिजिनल पोझिशनवर येणार आहे का? नाही. ही जी सिस्टीम असते याला
याला म्हणतो आपण स्टेबल सिस्टीम आणि ही जी सिस्टीम असते याला म्हणतो आपण अनस्टेबल. पहा काय, पहा ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्हचा सांगतो आहे, फक्त एक्झाम्पल वेगळं देतो आहे का. हे काय झालं स्टेबल आणि हे अनस्टेबल झालं. आता पहा जेव्हा तुम्ही गोष्ट करता वेदर इट इज अ स्टेबल और नॉट, तेव्हा तिथे म्हणतात स्टेबल आहे की फक्त जे आहे इथे काय आहे जेव्हा तुम्हाला डिस्क्राइब करायचं आहे स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, इथे तुम्ही पवरले की कोणती स्टेबल आहे आणि कोणती अनस्टेबल आहे. आता पहा मी काय करतो रिलेटिव्ह पहा काय करतो. रिलेटिव्ह मला बघायचं ना, रिलेटिव्ह मध्ये कोणाच्या तरी रिलेट मध्ये बघायला लागेल. आता पहा या दोन सिस्टीम आता इथे, आता मी याला तेवढाच फोड देतोय याला तेवढाच मूव करतोय, मला या दोन सिस्टीम दिसते, दोन्ही सिस्टीम स्टेबल, दोन्ही सिस्टीम काय आहे स्टेबल आहे. पण यातली कोणती जास्त स्टेबल आहे याला म्हणेन मी रिलेटिव्ह. मी कोणाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये एकमेकांना बघणार, कोणाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये बघणार, मी म्हणेन याच्या रिस्पेक्ट मध्ये ही सिस्टीम जास्त स्टेबल, या फर्स्ट सिस्टीमच्या याच्यामध्ये ही जी सेकंड सिस्टीम आहे काय आहे जास्त स्टेबल आहे. तर तुम्ही काय करता नेहमी काय करता रिलेटिव्ह म्हणजे काय की दुसऱ्याच्या कंपेअर मध्ये. मग इथे जे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ही कोणाच्या कंपेअर मधनं स्टार्ट केली तुम्ही, ही कंपेअर करता एअरच्या. नेहमी कोणतीही परमिटिव्हिटी पाहत असेल तर तुमचा जो कंपॅरिझन पॉइंट आहे तो आहे एअर. एअरची किती राहते 1, एअरची किती राहते या ठिकाणी एअरची परमिटिव्हिटी राहते 1 आणि बाकी मटेरियलला रिलेट करता विथ रिस्पेक्ट टू एअर. विथ रिस्पेक्ट टू काय करता एअर. या ठिकाणी जर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्यू आर इज इक्वल टू बघत असाल, म्यू आर इज इक्वल टू काय येणार आहे म्यू डिवाइडेड बाय म्यू 0. मला हे सांगा म्यू आर चं युनिट काय असणार आहे, याचे युनिट हेनरी पर मीटर, याचे युनिट हेनरी पर मीटर. इट हॅज नो युनिट बिकॉज तुम्ही काय करता आहे तुम्ही रिलेटिव्ह पाहता, तुम्ही काय पाहता आहे या ठिकाणी पाहता आहे रिलेटिव्ह, याला कुठलंही युनिट नाही. कळते आहे. सगळ्यात पहिला पॅरामीटर होता आपला जो आहे जो पाहतोय आपण तो आहे परमिटिव्हिटी. आता जो नेक्स्ट मॅग्नेटिक पॅरामीटर आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर तो आहे सेकंड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तो कोणता आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता चला इकडे, आता पहा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय आहे, कसं काय आलं आणि हे किती इंटरेस्टिंग आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. पहिले तर आपण हे सगळं पाहिलं मॅग्नेटिक फील्ड आली कशी आली काय आली याच्याबद्दल तर आपण डिस्कसच नाही केलं. आपण डायरेक्ट कशाला आला हे मॅग्नेटिक फील्ड आहे एनपोल आहे एसपोल आहे मॅग्नेटिक फील्ड आहे कशी आली, ठीक आहे कशी आली. तर या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला काही रिझन्स नाही आहे. या रिझन्सचे जे आहे आपण इथे जे आहे आपल्याला जे आहे मॅग्नेटिक फील्ड बद्दल जे आहे पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ आणि साऊथ पोल पाहताय हा कसा आला याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ना खूप मोर प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे. बट काही जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपण पाहू की कसं राहते काय राहते. इथे लक्षात घ्यायचं मॅग्नेटिझम साठी जे रिस्पॉन्सिबल आहे इथे म्हणतो रिस्पॉन्सिबल जे आहे ते आहे करंट. मॅग्नेटिझम साठी नेहमी काय आहे रिस्पॉन्सिबल आहे करंट लूप. जर करंट लूप असेल तर मॅग्नेटिझम येणारच. जर एखाद्या लूप मध्ये करंट फ्लो होत असेल तर इथे काय येणार मॅग्नेटिझम येणारच. तर या ठिकाणी मला तर सांगा लूप मध्ये करंट फ्लो होणं म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होणं. लूप मध्ये करंट फ्लो होणं म्हणजे काय झालं या ठिकाणी इलेक्ट्रॉन फ्लो होणं. इलेक्ट्रॉन जेव्हा फ्लो होणार तेव्हा काय होणार आहे मॅग्नेटिझम येणार. आता हे तर इथे ना पहा हा एक एटम आहे याच्यामध्ये म्हटलं इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे हा आहे न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये काय आहे न्यूक्लियस आहे. सपोज करायचं हे ठीक आहे. हे सपोज करायचं हे काय होत आहे हे सांगतोय तुम्हाला. मला एक सांगा सपोज करा की इथे काय आहे आपण काय म्हणतो की हे न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे याच्यामध्ये काय राहते प्रोटॉन आणि काय राहते न्यूट्रॉन राहते.
प्रोटॉन न्यूट्रॉनच्या अराउंड मध्ये ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय करते, रिव्हॉल्व करते. ऑर्बिट मध्ये काय करते, इलेक्ट्रॉन काय करते, रिव्हॉल्व करते. कोणत्या तरी थिअरीनी तुम्हाला असं सांगितलं का, ज्या थिअरीज आपण बघितले जे आहे डेल्टन ॲटॉमिक मॉडेल पासून आपण रुदरफोर्ड और बोर्स ॲटॉमिक मॉडेल पर्यंत आलो. कुठल्या तरी थिअरीनी सांगितलं का हे कोणत्या डायरेक्शनने रिव्हॉल्व होत आहे, कोणत्या तरी थिअरीने असं सांगितलं का की हे रिव्हॉल्व होतात आहे. हे फक्त एवढं सांगितलं रिव्हॉल्व होतात. बोर्स ॲटॉमिक मॉडेलने याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं होतं आपल्याला हे कसे रिव्हॉल्व होतात आणि हे नॉन रेडिएटिंग ऑर्बिट मध्ये कसे रिव्हॉल्व होतात. आता जर मी इथे पाहत असेल या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात आहे, मी म्हणतो पहा काय म्हणतो. सपोज करा की या ॲटम जवळ पूर्ण ॲटम जवळ आहे 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इथे एक जे आहे मी इम्पॉर्टंट सांगतोय. इम्पॉर्टंट काय आहे की हे जे आहे ना हे प्युअरली अंडरस्टँडिंग पर्पज साठी. ठीक आहे. हा प्युअरली कन्सेप्ट आहे. याला ना जे आहे शब्दशः घ्यायचं नाही की हे असंच होत असेल. हे अंडरस्टँडिंग साठी सांगतोय तुम्हाला. ओके. तर इथे पहा मी म्हटलं तर ॲटमवर 8 इलेक्ट्रॉन आहे. मी असं म्हटलं पहा की यातले 4 इलेक्ट्रॉन जे आहे फिरतात आहे क्लॉकवाईज डायरेक्शननी आणि 4 इलेक्ट्रॉन फिरतात आहे अँटी क्लॉकवाईज. पहा काय झालं. मला सांगा एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती राहते. रिप्लाय करायचं. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती राहते आपण डिस्कस केलेलं आहे. या ठिकाणी 1.6 × 10⁻⁻⁹ कूलम पाहिलेलं. आता मी जर म्हटलं एक याच्याजवळ इलेक्ट्रॉन याच्यातले 4 इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरवले, 4 इलेक्ट्रॉन फिरवले अँटी क्लॉकवाईज. नेट करंट किती झालं, नेट करंट किती झालं 0. नेट करंट किती झाला 0. ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन तर रिव्हॉल्व करतच राहतात ना. पण जर 4 इलेक्ट्रॉन एका डायरेक्शनने गेले आणि 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या डायरेक्शनने फिरत असेल तर नेट करंट किती 0. करंट लूप आहे का याच्यात नाही. याच्याजवळ मॅग्नेटिझम येणार आहे का नाही. मॅग्नेटिझम साठी रिस्पॉन्सिबल काय आहे करंट लूप. ठीक आहे. मॅग्नेटिझम साठी रिस्पॉन्सिबल काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे करंट लूप. जर करंट लूप केव्हा आहे ना की जर याचे 8 पैकी असं जर झालं 8 पैकी 5 इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज झाले आणि 3 इलेक्ट्रॉन काय झाले अँटी क्लॉकवाईज. तर मला एक सांगा इथे काय आपल्याला करंट फ्लो होणार. ॲटमच्या इनसाइडच का उरायला करंट फ्लो उरायला. इलेक्ट्रॉन जर मूव्ह होत असेल, इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असेल तर या ठिकाणी मी म्हणेन की इथे एक बेसिक करंट लूप आला छोटा. आला आहे एकच इलेक्ट्रॉन, एकच काय आहे इलेक्ट्रॉन आहे. अशा कंडिशनला बघा, अशा कंडिशनला बघा आहे जसा करंट लूप येणार तसं काय येणार. या ॲटम जो एका सिंगल सगळ्यात छोटा. मला एक सांगा इथे ॲटम काय, ॲटम आहे जो आहे स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल, स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल जे आहे पार्टिकल आपण म्हटलं होतं. ठीक आहे. स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल जे आहे पार्टिकल आहे ज्याला तुम्ही फर्दर डिवाइड करू शकत नाही. हे मी नाही म्हटलं, हे म्हटलं डेल्टन ॲटॉमिक मॉडेलने. हे कोणी म्हटलं डेल्टन ॲटॉमिक मॉडेलने. आता पहा जर असं जर झालं तर करंट लूप आला, असं जर आलं तर करंट लूप आला. पण हा करंट लूप इनसाइड आला, हा करंट बाहेर फ्लो नाही झाला. कंडक्टर मध्ये करंट फ्लो होत असताना मी इथे स्पेसिफिक असं मेन्शन केलं होतं की कंडक्टर मध्ये जर करंट फ्लो होत असेल तर तो होते ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. हे फ्री नाही आहे, हे फ्री नाही आहे. ओके. या ठिकाणी पाहत असताना या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कुठलीही एक पॉईंट, कुठलाही असा पॉईंट त्याला मिस नाही करायचा. नेट करंट किती झाला 0 झाला. तर अशा कंडिशन मध्ये इथे जर 5 क्लॉकवाईज 3 अँटी क्लॉकवाईज तर नेट करंट काहीतरी फ्लो होणार. करंट लूप आला तर मॅग्नेटिझम आलं. तर काय आलं मॅग्नेटिझम आलं. तर पहा याच्यासाठी मी म्हटलं करंट लूप रिस्पॉन्सिबल आहे. तर याच्यामध्ये जर मी ॲटम बद्दल जर पाहत असेल रिस्पॉन्सिबल काय काय आहे तर रिस्पॉन्सिबल पहा पहिले काय आहे इलेक्ट्रॉनचा स्पिन मोशन. हे इलेक्ट्रॉनचं स्पिन मोशन काय आहे की हा जो ऑर्बिट आहे याच्या इथे याच्या अराउंड मध्ये काय हा इलेक्ट्रॉन फिरते. हा इलेक्ट्रॉन पहा कसा फिरते, हा स्वतःभोवती फिरते. हा काय करते स्वतःभोवती पण फिरत आहे आणि हा काय करतोय हा फिरत असताना या न्यूक्लियस भोवती पण फिरतोय. तर याला म्हणतो इलेक्ट्रॉनचं स्पिन मोशन हायेस्ट रिस्पॉन्सिबल. सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल असते इलेक्ट्रॉन स्पिन मोशन. सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल असते इलेक्ट्रॉन स्पिन मोशन. आता जर याचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल ना
मी म्हणतो की ह्या न्यूक्लियसवर ना इथे ना सन आहे तुमचा आणि ही अर्थ आहे. अर्थ रिव्हॉल्व करते स्वतःच्या भोवती. मला एक सांगा, अर्थ स्वतःभोवती रिव्हॉल्व करते तर अर्थ जवळपर्यंत मॅग्नेटिझम आहे. अर्थ जवळपर्यंत काय आहे? मॅग्नेटिझम आहे. अर्थ इटसेल्फ ऍक्ट ॲज अ मॅग्नेट. अर्थला पण दोन पोल आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल आहे की नाही? आहे ना. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं सगळ्यात पहिले स्पिन मोशन, सेकंड याचं ऑर्बिटल मोशन जे आहे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल क्वांटिटी का होत आहे. सेकंड आहे ऑर्बिटल मोशन आणि थर्ड आहे या ठिकाणी न्यूक्लियस जे आहे मोशन. न्यूक्लियस ही स्वतःभोवती फिरते तर त्या न्यूक्लियसचं मोशन और इथे तुम्ही न्यूट्रॉन मोशन हे म्हणू शकता जे न्यूट्रॉन स्वतःभोवती फिरत राहतात ते. ओके. तर इथे बघा इलेक्ट्रॉन स्पिन मोशन, ऑर्बिटल मोशन आणि न्यूक्लियस मोशन हे तीन रिस्पॉन्सिबल आहे. हायएस्ट प्रायोरिटी याला सगळ्यात जास्त जे मॅग्नेटिझम येणार आहे ते स्पिन मोशन मुळे, त्याच्यानंतर ऑर्बिटल, त्याच्यानंतर न्यूक्लियस मुळे. पण हे जे सांगत असताना हे लक्षात घ्यायचं, हे कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ने घ्यायचं. हे अंडरस्टँडिंग साठी सांगतोय तुम्हाला. हे सांगतोय तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सांगत असताना थोडेसे पॉइंट मी याला ट्विस्ट करतोय. याचे थोडे पॉइंट्स काय करतोय? ट्विस्ट करतोय सो दॅट तुम्हाला प्रॉपरली कळलं पाहिजे की होत काय. जास्त डेप्थ मध्ये आपल्याला जायचं नाही कारण हा पूर्ण मटेरियल सायन्स मध्ये जातो आणि मटेरियल सायन्स हा ईएससी मध्ये येतो. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये फक्त त्याचं अप्लिकेशन येते. तर अप्लिकेशन साठी आपल्याला जेवढं जे आहे रिक्वायर्ड आहे आपण तेवढंच बघतो. आपल्याला जेवढं रिक्वायर्ड आपण तेवढंच पाहतोय की इलेक्ट्रॉन स्पिन मोशन, ऑर्बिटल मोशन, न्यूक्लियस मोशन. याच्याजवळ काय आला? इथे काय आला? इथे करंट लूप आला. समजून आला करंट लूप आला. तर करंट लूप आला तर मॅग्नेटिझम आलं. तर मॅग्नेटिझम आलं म्हणजे काय? इथे आले नॉर्थ पोल आणि आले साऊथ पोल. आता पहा मी काय करतो, मी काय शो काय करतो इथे पहा. तुम्हाला माहिती आहे ना की मॅग्नेटला किती याच्यात डिवाइड करा तरी याच्याजवळ दोनच पोल राहतात. याचा स्मॉलेस्ट जर पार्टिकल आला, स्मॉलेस्ट एकदम सगळ्यात छोटा, त्याला पण किती पोल्स राहणार आहे? दोनच पोल राहणार आहे. त्याला किती पोल्स राहणार आहे? दोनच पोल राहणार आहे. तर मी याला काय म्हणतो, हा स्मॉलेस्ट आहे तुमचा ग्रेन. हा काय तुमचा स्मॉलेस्ट काय? ग्रेन. आणि याला हे जे आहे दोन पोल सेपरेटेड बाय डिस्टन्स डी आणि याला म्हणतो आपण डायपोल. याला काय म्हणतो आपण? डायपोल. हा काय आहे? स्मॉलेस्ट ग्रेन आहे. जर मी पाहत असेल मॅग्नेट पाहत असेल, मॅग्नेटला काय करत असेल सगळ्यात छोट्यामध्ये डिवाइड केलं तर सगळ्यात स्मॉलेस्ट राहणार तो राहणार तो ग्रेन. त्याला काय म्हणतो आपण? डायपोल म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? डायपोल म्हणतो. मी ग्रेन का बरं म्हटलं? पुढे जसं सीआरजीओ एचआरजीओ पाहू त्याच्यातही आपल्याला कळेल हे ग्रेनचा काय आहे. ठीक आहे. हा काय आहे? एक सिंगल डायपोल आहे. म्हणजे काय की कुठल्याही जर एखादा एक जर असा कॉपर घेतला, हा कॉपर घेतला, ठीक आहे. कॉपर तसा नॉन मॅग्नेटिक जातो. बट इथे मी काय करतो, हा घेतो आयरन. आयरन बेस्ट आहे एक्झाम्पल साठी. हा काय घेतला? आयरन घेतो. आयरन मध्ये नंबर ऑफ आयटम्स आहे. आयरन मध्ये नंबर ऑफ डायपोल्स आहे. आयरन मध्ये काय आहे? नंबर ऑफ डायपोल्स आहे. याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर आता या ठिकाणी एक डायपोल सोबत येत असते डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट आपण शो करत असतो म्यू एम नी. म्यू एम काय राहते? पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. हे राहते पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. हे काय आहे? हे आहे फॉर परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट. जर परमनंट मॅग्नेटची गोष्ट केली तर इथे जी डायपोल मोमेंट आहे ती येते पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. याचे युनिट पहा काय येणार? याचे युनिट येणार पोल स्ट्रेंथ आणि वेबर. हा काय येणार? वेबर मीटर. हा काय येणार आहे? हा येणार आहे वेबर मीटर. पण याला जर फॉर इलेक्ट्रोमॅग्नेट जो आपल्या कामाचा आहे त्याच्यासाठी जर पाहत असेल त्याच्यासाठी असते I into A. याला युनिट म्हणतो आपण एम्पियर मीटर स्क्वेअर. हे काय आहे? हे आहे एम्पियर मीटर स्क्वेअर. हे काय आहे? तुमचं डायपोल मोमेंटचं युनिट. आणि हे कशासाठी? हे आहे फॉर इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट साठी काय आहे? इथे जे युनिट आहे ते आहे तुमचं एम्पियर मीटर स्क्वेअर. हे कसं येते? हे काय येते? हे कसं आलं पहा. डायपोल मोमेंटचा मोमेंट काय असते हे पण मी सांगेन
थोडासा पेशन्स ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हाही आपण मटेरियलवर येऊ तेव्हा काय आहे तुम्हाला कळेल. आता बघा हे काय आहे, हा दिसतंय, हा इलेक्ट्रोमॅग्नेट दिसतंय. तुम्ही काय केलं, एखादा कोणता एक घेतला, हा आयरन घेतला, त्याच्यावर काय केलं, वायर राऊंड केला आणि याला काय दिला, डीसी सप्लाय दिला. इथे काय करंट लूप आला. अरे करंट नेहमी क्लोज लूप मध्ये फ्लो होते, ठीक आहे. करंट कधीही कुठूनही कोणत्या कंडक्टर मधून फ्लो झाला तरी तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतेच. करंट नेहमी क्लोज लूप मध्ये फ्लो होत असते. जर इथे मी करंट फ्लो केला, सपोज ही करंटची डायरेक्शन अशी आहे, इथे या डायरेक्शनने करंट फ्लो केला, ठीक आहे. हा काय झाला, या एरियाच्या अराउंड बाउंड केला होता. या एरियाच्या अराउंड जो ही करंट लूप आहे ना, ठीक आहे, तर हा काय करेल, इथे क्रिएट करेल डायपोल मोमेंट. फक्त लक्षात घ्यायचं, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट काय राहते, I इंटू काय राहते A. याला आपण शो करतो कशाने, म्यू एम नी. सोबत ही डायपोल मोमेंट राहते वेक्टर क्वांटिटी. सोबत जी आहे ही काय राहते, डायपोल मोमेंट राहते वेक्टर क्वांटिटी ओरिएंट फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. म्हणजे नेहमी आपण जसं एरो दाखवू, हा असा एरो दाखवू, हा एरो जेव्हाही दाखवू तर हा एरो जर राहणार, हा इथे आहे साऊथ पोल आणि इथे काय राहणार आहे नॉर्थ पोल. एरो नेहमी नॉर्थ पोल कडे राहणार. तर इट इज डायरेक्टेड फ्रॉम साऊथ पोल टू काय नॉर्थ पोल. फक्त थोडासा वेट करायचा, कशासाठी, हे डायपोल मोमेंट समजायसाठी. कसं आहे हे फक्त डेफिनेशन पाहिली, ऍप्लिकेशन बेसिसवर तुम्हाला काय की ऍक्च्युअल डायपोल मोमेंट या ठिकाणी काय राहते. ऍक्च्युअल डायपोल मोमेंट या ठिकाणी काय राहते, तर या ठिकाणी आपण जे आहे दोन बघितल्या, एक पाहिली परमॅबिलिटी आणि दुसरा पाहिलं या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू मॅग्नेटायझेशन काय राहते, सोबत इथे बघू ससेप्टेबिलिटी काय